जर मराठा समाजासाठी काढलेल्या जी.आर. विरोधात उद्या मंत्री छगन भुजबळ यांची नागपुरात बैठक आहे। महात्मा फुले सभागृह सदर याच परिसरामध्ये छगन भुजबळ यांची ही बैठक जी आहे ती होणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बैठकीचं स्वरूप मेळाव्यात होईल असं आयोजक सांगतात, कारण की विदर्भातल्या ओबीसींच्या ज्या जाती आहे प्रमुख, त्या जातींचे प्रमुख या ठिकाणी त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि समता परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या मेळाव्यामध्ये उपस्थित असणार आहे। समता परिषदेचे प्रदेश महासचिव ईश्वर बाळबुद्धे आपल्या सोबत आहे। भाऊ, तयारी कशी सुरू आहे? तयारी खरं तर आम्ही पहिले एक बैठक ठेवू म्हणून असा विचार केला होता, पण काल जसे निरोप सगळीकडे गेले तर प्रतिसाद इतका म्हणजे लोकांचा जास्त आहे, उत्साह आहे की तो मला असं वाटते का बाकी सगळ्या जाती घटकाचे प्रमुख पदाधिकारी, वेगवेगळ्या संघटना, समता परिषद असे अनेक लोक ह्या विदर्भातून येण्याचा त्यांचा मानस आहे आणि ह्या बैठकीचं रूपांतर मला तर असा आजच्या घडीला वाटतं का हा उद्या मेळावाच होईल इथे। किती संघटनांना निमंत्रित केलं आहे? आम्ही सगळ्या ओबीसी घटकातील मायक्रो घटकाला म्हणजे मग ते नाभिक असो, कुंभार असो, सोनार असो, लोहार असो, तेली माळी सगळ्या जेवढ्या संघटना ओबीसीच्या त्या समाजात काम करते त्यांच्या सगळ्या प्रमुखांना कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं। राष्ट्रीय ओबीसी महासंघाला बोलवलं का? डॉक्टर भवनराव तायवाडे यांना निमंत्रण नाही, मी निमंत्रक नसल्यामुळे माझ्याकडे जी जबाबदारी होती आम्ही ते करतो आहे। त्यांना तो भुजबळ साहेब त्यांना किंवा वरचे लोक जे आज येतील ते आणि त्यांना कोणाकोणाला निमंत्रण ते एक्झॅक्टली मला आता नेत्यांना कोणत्या नेत्यांना निमंत्रण दिलं हे मला नाही माहिती। काय मागणी काय आहे त्यासाठी होतं? आता आपण पाहतो आहे मराठा आणि ओबीसी हा जो संघर्ष पेटला आणि ओबीसीची कार्यकर्त्यांची, ओबीसी घटकांची जी भावना आहे की आमचं आरक्षण, सामाजिक आरक्षण, राजकीय आरक्षण देखील आता नुकत्याच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत देखील त्यांना कार्यकर्त्यांना ओबीसीच्या भीती आहे की आमचं आरक्षण तो मराठा समाज हिसकावून घेणार की काय, म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी नागपुरात बैठक आणि एक छोटा मेळावा आयोजित केला जाणार आहे। त्याची तयारी या ठिकाणी आजपासून कार्यकर्त्यांनी सुरू झालेली आहे। बैठकांचं सत्रही सुरू झालं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।